अलॉंगचा मराठी मिनिंग होतो सोबत किंवा बाजूने. ओके, जर तुम्हाला असं म्हणायचं आहे की आम्ही नदीच्या बाजूने चाललो, तर कसं बोलणार? वी वॉक्ड अलॉंग द रिव्हर. वी वॉक्ड अलॉंग द रिव्हर म्हणजे तुम्ही जस्ट नदीच्या बाजूने जात आहात. बाजूने किंवा सोबत ह्याच्यासाठी आपल्याला अलॉंगचा यूज करायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे रस्त्याच्या बाजूने झाडे आहेत. कसं बोलणार? देअर वॉज ट्रीज अलॉंग द रोड. देअर आर ट्रीज अलॉंग द रोड. राईट. नेक्स्ट सेंटेन्स असं आहे की तो त्याच्या मित्रांसोबत गेला. कसं बोलणार? ही वेंट अलॉंग विथ हिज फ्रेंड्स. ही वेंट अलॉंग विथ हिज फ्रेंड्स. ओके, आता लास्ट सेंटेन्स आहे की रस्त्याच्या बाजूने दुकाने बांधली आहेत. कसं बोलणार? द शॉप्स आर बिल्ट अलॉंग द स्ट्रीट. द शॉप्स आर बिल्ट अलॉंग द स्ट्रीट. राईट. सोबत किंवा बाजूने ह्याच्यासाठी आपण अलॉंगचा यूज अशा पद्धतीने इथे केलेला आहे. सो अलॉंगच्या नंतर नेक्स्ट आहे अगेन्स्ट. अगेन्स्टचा मराठी मिनिंग होतो विरोधात किंवा टेकून. ओके, सो जर तुम्हाला असं म्हणायचं आहे की तो माझ्या कल्पनेच्या विरोधात आहे, तर कसं बोलणार? ही इज अगेन्स्ट माय आयडिया. ही इज अगेन्स्ट माय आयडिया. ओके, जर असं म्हणायचं आहे की संघ आमच्या विरुद्ध खेळला, कसं बोलणार? द टीम प्लेड अगेन्स्ट अस. द टीम प्लेड अगेन्स्ट अस. ओके, ती भिंतीला टेकून उभी राहिली. कसं बोलणार? शी लीन्ड अगेन्स्ट द वॉल. शी लीन्ड अगेन्स्ट द वॉल. ओके, नेक्स्ट आहे हा कायदा मानवी हक्कांच्या विरोधात आहे. तर कसं बोलणार? धिस लॉ इज अगेन्स्ट ह्युमन राईट्स. धिस लॉ इज अगेन्स्ट ह्युमन राईट्स. ओके, सो अगेन्स्टचा यूज अशा पद्धतीने करायचा आहे.